श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे शनी अमावस्या, त्याचसोबत उद्या शनी जयंती देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आता आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याला या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होतात. मग आपण म्हणतो की मी कितीही देवाची पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळत नाही, उलट मला त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागतात. मग या अमावस्येच्या दिवशी आपण शनी महाराजांची देखील पूजा करत असतो. तर शनी देवतेची पूजा करताना आपल्याला काही चुका टाळायच्या आहे. त्याचसोबत या दिवशी घरामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाही. तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. आपण त्या वस्तू जर कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा, दारिद्र्याचा वास होत असतो. त्यामुळे या दिवशी काय करावे, काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील शनी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. न्याय आणि शिस्तप्रिय देवता अशी ओळख असणारे शनिदेव यांची जर एखाद्या व्यक्तीला कृपा लाभली तर ती व्यक्ती आयुष्यात सर्व प्रकारची सुख उपभोगते आणि जी व्यक्ती त्यांच्या नाराजीला कारणीभूत ठरते ती अगदी रसातळाला जाते. यासाठी आपला आचार विचार शुद्ध असावा लागतो. त्याचबरोबर शनी उपासनेत पुढील चुका टाळाव्या लागतात. लोक शनीला घाबरून त्यांची पूजा करतात, मात्र तसे करण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे खरेदी करत असू तर आपल्याला दुकानातल्या CCTVची भीती नाही, त्याचप्रमाणे आपले कर्म चांगले असेल तर शनिदेवाचा कोप होईल ही भीती बाळगण्याचे कारण नाही. फक्त त्यांच्या उपासनेमध्ये काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत. ज्याप्रमाणे सूर्याकडे आपण फार काळ पाहिल्यास डोळ्यासमोर अंधारी येते, त्याचप्रमाणे शनिदेवाच्या डोळ्यातील प्रखर ऊर्जा आपल्याला मानवणार नाही. म्हणून शनिदेवाची पूजा करताना पूजेच्या वेळी डोळे बंद करा किंवा त्यांच्या पायांकडे पाहून पूजा करा. एखादी शनिदेवासमोर नम्र व्हा असे शास्त्रकाराने सुचवले आहे. तसेच देवदर्शन घेताना सामान्यपणे आपण हा नियम पाळतोच, तो म्हणजे देवाला पाठ न दाखवण्याचा. शनी मंदिरात गेल्यावरही हा नियम लक्षात घेऊन दर्शन झाल्यावर मंदिराबाहेर पडताना देवाला पाठ दाखवू नका, तर देव दर्शन घेत बाहेर पडा. पाठ दाखवणे या संज्ञेचा मराठीत अर्थ पाठिंबा काढून घेणे, मदत न करणे, दुर्लक्ष करणे असा होतो. म्हणून देवाचे दर्शन घेऊन निघताना आपण देवाला पाठ दाखवू नये, जेणेकरून आपण हाक मारल्यावर तोही आपल्याला पाठ दाखवणार नाही. तसेच शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी आपण लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करावे. शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. मोहरीचे तेल शनिदेवाला प्रिय असते. तसेच लोखंड हा शनिदेवाचा आवडता धातू असल्याने लोखंडी भांड्यातून अर्पण केलेले तेल शनिदेवाला अधिक प्रिय ठरते. शनिदेवाची पूजा करताना दिशा लक्षात ठेवा. तसेच लोक पूर्वेकडे तोंड करून पूजा करतात, पण शनिदेव हा पश्चिमेचा स्वामी असल्याचे मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना पश्चिमेकडे तोंड करून मगच पूजा करावी. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता मानलं जातं. ते कर्माला घाबरत नाही आणि पदाने प्रभावित होत नाही. त्यांचा न्याय अभेद्य आहे. ज्याने चांगले काम केलं तो वर चढला, ज्याने अन्याय केला तो खाली पडला. अशा परिस्थितीमध्ये शनी जयंतीला केलेली पूजा तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. पण चुकूनही तुम्ही काही चुका केल्या नाही तरच. शनी जयंतीच्या दिवशी किंवा शनी अमावस्येच्या दिवशी शनिवारी तेलाचं दान करणं खूपच शुभ मानलं जातं, पण घाण किंवा जुनं तेल दान करणं वर्जित आहे. शनिदेवासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शुद्ध मनाने आणि हेतूने तेलाचं दान करा. तसेच या अमावस्येच्या दिवशी गरीब, गरजू किंवा प्राणी पक्ष्यांशी कठोर वर्तन केल्यास शनिदेव नाराज होऊ शकतात. या दिवशी शक्य तेवढी सेवा करा, इतरांना मदत करा आणि प्रत्येकाशी आदराने वागा. तसेच शनिवारी किंवा शनिदेवाची पूजा करताना नेहमी त्याच मंदिरात करा जिथे ते शिलाच्या स्वरूपात विराजमान आहे. शमी किंवा पिंपळाच्या झाडाची प्रतीक म्हणून पूजा देखील तुम्ही करू शकता. शनिदेवाची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूपच शुभ मानले जाते, परंतु मोहरीचे तेल शनी खडकावर कोणत्याही कारणाशिवाय अर्पित करू नये. तसेच शनिदेवाला काळा रंग आवडतो, त्यामुळे शनिवारी शनिदेवाची पूजा करताना काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनिदेवाला तीळ, गोळ किंवा खिचडी अर्पण करणे चांगले मानले जाते.
तसेच शनिदेवाच्या मूर्तीसमोर डोळ्यात डोळे घालून आपण पूजा करायची नाही, कारण की पौराणिक मान्यतेनुसार शनिदेवाला शाप होता की जो कोणी शनिदेवाच्या डोळ्यामध्ये पाहिल तर त्याचे वाईट होईल. त्याच्यामुळे आपण अगदी खाली बघूनच मग पूजा सेवा करायची आहे. तर आता या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही घरामध्ये आणू नये, कारण की अमावस्येच्या दिवशी जर या वस्तू आपण घरामध्ये आणल्या तर आपल्या घरामध्ये संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही येत असते. घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुणी सर्रास वापरली जाते. समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीही आली. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचे प्रस्थ मोठे आहे. अमावस्येला लक्ष्मी देवीचे पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुणी आणू नये असे सांगितले जाते. या दिवशी नवीन केरसुणी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते, तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचं म्हटलं जातं. आता तुम्हाला अगदी झाडू व केरसुणी खरेदी करायचीच असेल तर तुम्ही अमावस्या झाल्यानंतर खरेदी करू शकता. पण शनी अमावस्येच्या दिवशी किंवा इतर कोणतीही अमावस्या असेल तर त्या दिवशी आपण झाडू व केरसुणी खरेदी करायची नाही. फक्त जेव्हा लक्ष्मीपूजन असतं तर त्या अमावस्येला आपण झाडू व केरसुणी त्या दिवशी खरेदी करत असतो. तसेच अमावस्येचा संबंध पितरांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी जे काही शुभ कार्यासाठी लागणारं साहित्य आहे किंवा पूजन घरात आणू नये असं सांगितलं जातं. असे केल्यास नकारात्मकता घरात येते, शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात. पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरलं जातं. अमावस्येच्या दिवशी जी काही पूजा करायची आहे तर ते पूजनाचं साहित्य देखील आधीच आणून ठेवायचं. त्या दिवशी आणू नये अशी लोकमान्यता असल्याचं म्हटलं जातं. आता अगदी विवाह असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल, वाढदिवस असेल किंवा डोहाळे जेवण असेल किंवा साखरपुडा असेल, कोणताही कार्यक्रम असेल तर त्यासाठी जर आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या चुकूनही आपण या अमावस्येच्या दिवशी खरेदी करायच्या नाही. तुम्ही इतर कोणत्याही दिवशी खरेदी करू शकता, पण हा दिवस आपण टाळायचा आहे. तसेच अगदी विवाहाची बोलणी असेल तर ती देखील अमावस्येच्या दिवशी आपण करायची नाही. आपण इतर दिवशी करू शकता, पण हा दिवस तरी आपण टाळावा. तसेच अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये असे सांगितले जाते. यामागे लोकमान्यता असल्याचं म्हटलं जातं. याचा संबंध पितरांशी जोडला जातो. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो. तसेच अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो. त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते. सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते. या काही कारणासाठी तेलाने मालिश करू नये अशी लोकमान्यता असल्याचं म्हटलं जातं. तसेच या दिवशी आता अगदी आपण शनी महाराजांना देखील तेल अर्पण करत असतो, तर ते तेल हे शुद्धच आपण अर्पण करायचं आहे. खराब तेल चुकूनही अर्पण करायचं नाही. अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणू नये असं मानलं जातं. तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे, यामुळे पितृदोष लागू शकतो. अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. अमावस्येला पितरांचे श्राद्धविधी करतात, त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये. त्याआधी व नंतर आणले तर चालते, पण आपण हा दिवस संपूर्णपणे टाळायचाच आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजतात. त्यामुळे या दिवशी कोणत्याही व्यक्तीने जर तुमच्याकडे मीठ मागितलं तर या दिवशी आपण चुकूनही त्या व्यक्तीला आपण आपल्या घरामधील मीठ हे चुकूनही द्यायचं नाही. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ते म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो. तर या दिवशी आपण आपल्या घरामधील धने हे चुकूनही कुणाला द्यायचे नाही. त्याचसोबत या दिवशी दही देखील कुणाला देऊ नये. आपण जर या दिवशी दही संध्याकाळी कुणाला दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते. त्याचसोबत या दिवशी आपण दह्याचं सेवन देखील करू नये. अगदी अमावस्येचा जो काही काळ आहे तर त्या काळामध्ये सकाळी आणि संध्याकाळी देखील दह्याचं सेवन करायचं नाही, कारण की या काळामध्ये नकारात्मकता ही देखील पसरलेली असते. तसेच अमावस्येच्या दिवशी केस कापू नये किंवा अगदी नखे देखील कापू नये. आता मग या दिवशी दाराजवळ जर कोणी काही मागण्यासाठी आले तर काय करावे? मग अशा वेळेस त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये.
कारण की या शनी जयंतीच्या दिवशी, शनी अमावस्येच्या दिवशी आपण जेवढं दान करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढं दान करता येईल तेवढं दान आपण आवर्जून करायचंच आहे. अगदी छत्री असेल किंवा अगदी उन्हाळ्यासाठी चप्पल असेल किंवा इतर काही वस्तू असतील तर त्या वस्तू तुम्ही दान करू शकता. फक्त अगदी खराब चप्पल असेल किंवा ज्या काही आपण वापरलेल्या वस्तू असतील तर त्या वस्तू चुकूनही आपण दान करायच्या नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच अमावस्या म्हटलं की भरपूर उपाय व सेवा केल्या जातात, पण त्याचसोबत या दिवशी काही ठिकाणी तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात. त्यामुळे या दिवशी जर आपल्याला कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला, सफेद रंगाचा पेढा असेल, सफेद रंगाची मिठाई असेल तर ती चुकूनही ग्रहण करायची नाही. विशेषतः तुमच्या घरामध्ये लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे, कारण की त्यांना जर कोणी काही खायला दिले तर ते लवकर घेत असतात आणि लगेच खातात. आता अगदी समोरच्या व्यक्तीवरती तुमचा विश्वास असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही तो पदार्थ नक्की घेऊ शकता. पण भरपूर वेळा असे होते की आपल्याला माणसं ओळखणं देखील कळत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. त्यांच्या मनामधील असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. काही व्यक्ती फक्त तोंडावरती गोड बोलतात आणि त्यांच्या मनामध्ये वाईटपणा, कडूपणा हा असतोच, पण तो आपल्याला कळून येत नाही. त्यामुळे माणसं ओळखणं हे देखील खूप गरजेचं आहे. या दिवशी जर आपल्याला कोणी सफेद पदार्थ खायला दिला तर तो आपण चुकूनही ग्रहण करायचा नाही, याची काळजी घ्यावी. तसेच या दिवशी घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद देखील करायचे नाही, कारण की जर घरामध्ये नकारात्मकता असेल तर त्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर ती पूजा देखील सफल ठरत नाही. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते. त्यामुळे नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. तर अशा व्यक्तींच्या इथे आपण या दिवशी जेवण चुकूनही ग्रहण करायचं नाही किंवा अशा लोकांच्या संगतीत देखील या दिवशी आपण राहू नये. यामुळे आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. आता अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असे काही पदार्थ आहे, अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही. तसे पण अमावस्या असले की ह्या भाज्या बनवल्या जात नाही. तर त्यामध्ये वांग्याची भाजी असेल, कोबीची भाजी असेल, मुळ्याची भाजी असेल तर या 3 भाज्या अमावस्येच्या दिवशी आपण चुकूनही बनवायच्या नाही. त्याचसोबत मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी सकाळी देखील संध्याकाळी देखील मांसाहार हा पण चुकूनही करायचा नाही. आता भरपूर जणांना वाटतं की नंतर अधिक मास सुरू होणार आहे आणि अधिक मास सुरू झाला की त्या काळामध्ये मांसाहार तर करत नाही, पण मग अमावस्येच्या दिवशी देखील आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करावा, कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.